हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज पावसाचं वातावरण झालेलं आहे। तर आज बऱ्यापैकी आज एवढं वारं आणि पाऊस आलं ना 4 वाजता। पाऊस जास्त नाही आला, वारं सगळ्यात जास्त आलं। तिकडं पत्र्यात घेतली तिकडं करायचं टिपका टिपका पण धार काढतो ना इथे का किती आली पत्र म्हटलं ते कसं तरी काढला वाऱ्यान पत्र ती किसून देऊन मी केली त्याचा किसून देऊन मोडण्यात शेण मोडण्याची बरं झालं। पावसात खेळून आला? पावसात नाही खेळलोच नाही। मग कुठं होता? विवाद झाला ना, विवाद लय मोठा नाही, छोटा विवाद। कोणासंग? आज ना इतकं वारा आलेलं सगळं असं वाऱ्यात सगळं ओढून गेले। तर आज मंगळवारी कधी कधी लाईट जाते, म्हणजे प्रत्येक मंगळवारी जाते असं नाही, पण आज सकाळी गेलेली लाईट। तर सकाळी मला वाटतं 10-11च्या आसपास गेली असेल, ती संध्याकाळी 4 वाजताच लाईट आली। तर नंतर ही 4-5 वाजल्या मशीनमध्ये कपडे टाकले, सगळं लिक्विड वगैरे टाकलं आणि लाईट गेलेली होती। म्हटलं आता काढून धुवा। तर आज थोडे कपडे पण जास्त होते, म्हटलं आता धुण्यापेक्षा कशी मशीनमधली सुकतात, जरी दिवसा नाही आपल्याला लाईट नसली संध्याकाळी जरी टाकली तरी इथं कसं आतमध्ये असल्यामुळे पाऊस लागत नाही, हवेने सुकली जातात। कारण अशी काय आपली कपडे सगळे डबल असतात, त्यामुळं नाही दुसऱ्या दिवशी बरोबर इथं ऊन येतं। पण सकाळचं ना जे ऊन असतं ना, कोवळं ऊन, किंवा सकाळचं इकडचं सूर्य उगवत असल्यामुळं ना इकडच्या बाजूने सगळं ऊन इथं लागतं, त्यामुळं सकाळी लगेचच सुकतात कपडे। आणि वारं भयानक वारं होतं आज। आता ज्यांचं आंबं वगैरे झाडाला आहे ते वार पडलं असणार, म्हणजे फार नुकसान झालं असणार। अतिशय भयानक वारं होतं, पाऊस थोडासाच आला पण वारं होतं। तर टेरेसवरती पण बघूयात म्हणलं। आता इथं ना दरवाजा आमचा टेरेसचा जरा हवा जास्त आली ना तो आपटतोय, म्हणून आता त्याच्यामध्ये साबणच अशी लावून ठेवलेली होती की तो पॅक झालता। तर ती दरवाजाच्या तिथं लावून, म्हणजे कडी आहे ती, कसा त्याचा आवाज येतो भरपूर वारं सुटलं की, म्हणून तिथं ते थोडंसं पॅक किंवा एखादं कापड वगैरे लावून ठेवलं तर ते मग पॅक होतं। तर पाऊस येऊन गेल्यानंतर थोडासा चालता, पण आता पावसाळा इथून पुढे चालूच झाला। आणि ह्यावर्षी पाऊस पण जास्त आहे असं म्हणतात, आणि लवकरच पाऊस चालू झाला आहे। जूनमध्ये शक्यतो आपल्याकडे पाऊस येतो, पण ह्यावेळी मेमध्येच पाऊस सुरू आहे। तर झाडायला जास्त लागत नाही बघा, टेरेसवरती पण झाडून बरेच दिवस झाले असतील, पण जी काही धूळ असते ती आता पावसामुळे धुवून जाते, त्यामुळं झाडायचा त्रास कमी होतो। आणि घरात सुद्धा आता इथून पुढे धूळ जास्त येत नाही। उन्हाळ्यात कसं किती झाडलं पुसलं तर भयंकर धूळ येत असते। आणि आता इथं संध्याकाळचा दिवा लावायचा आहे आणि स्वयंपाक करायचा होता। आज धार काढायला म्हशीला पत्र्यातच बांधून ठेवली, कारण पाऊस येत होता, थोडा पाऊस येत होता, त्यामुळे तिथंच धार काढली। आणि अजून तिथंच रात्रभर पण म्हटलं तिथंच राहू द्यात, ती काय अशी गाडीला वगैरे घासत नाही, काय नाही,
एका जागेला जिथं बांधले तिथंच शांत राहते. त्यामुळं म्हटलं पावसात बांधण्यापेक्षा इथंच ठेवून द्यावं, कारण दिवसभर उन्हाची पत्रात असते पण संध्याकाळी तिला बाहेर असतं. तर आता संध्याकाळचा चहा सगळ्यांचा झालेला होता, मी घेतला नव्हता, पण आता परत घ्यायचं मन झालं तर मी कोराच घेते शक्यतो. तर चहा करायचा होता थोडासा आणि तोपर्यंत दूध तापायला, म्हणजे आपले स्वयंपाकाची तयारी एक 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 चालू केलं की मग होऊन जातं. तसं आज स्वयंपाकात एवढं काही जास्त करायचं नव्हतं आणि आजचा दिवस तर आम्ही आज सकाळी पण बाहेर होतो आणि म्हणजे सकाळ दुपारी जेवण आल्यामुळं थोडंसं जेवण पण इतकं संध्याकाळी थोडंसंच करायचं होतं. चहा पूर्णच बंद करायचा ठरवते, पण कधी कधी असं थोडंसं डोकं दुखल्यासारखं होतं आणि मग परत आपण ठरवलेलं असतं अगोदर, आज ठरवतो बाबा आजपासून उद्यापासून चहा बंद, पण परत त्यावेळेला वाटतं जाऊ द्या तेवढ्या वेळेला पिऊयात. चहा एक म्हणजे असं व्यसनच आहे की ते सुटत नाही. त्यामुळं दुधाचं न घेता कोरा चहा जर तुम्ही ब्लॅक टी वगैरे असं घेतला त्यात थोडासा गूळ टाकून तर मग तो बरा आहे. साखरेपेक्षा गूळ थोडा बरा. आता गुळात पण कॅलरी आहेत आणि उन्हाळ्यात वजन वाढतं. माझं तर एका महिन्यात आता 2 किलो परत वाढलेलं आहे. फक्त एका महिन्यात ज्या वेळेपासून मुलांना सुट्टी लागली त्यावेळेपासून 1-2 किलो वाढले आणि उन्हाळा चालू झाल्यामुळं एक्सरसाइज पण बंद झाली आणि खाणं पिणं बाहेर येणं जाणं, मग त्यामुळं थोडासा आराम पण, उन्हाळ्यात कशी धावपळ नसते सकाळची मुलांचं डबं वगैरे, तर त्यामुळं वजन वाढतं. आणि उन्हाळ्यात कसं आपण आईस्क्रीम आणि आंब, मला वाटतं हे 2 मेन गोष्टी आहेत की आपल्याला वजन वाढवायला. पण परत वाटतं जाऊ द्या, आंब्याचा सीझन एकदाच येतोय वर्षातून, त्यामुळं उन्हाळ्यात वाढवायचं आणि नंतर वर्षभर ते कमी करायचं. आता ज्याचं वजन, म्हणजे माझं तरी लगेचच वाढतं, थोडंसं खाणं पिणं वाढलं की वजन लगेच वाढतं. आणि कमी होताना मात्र आता 2 किलो कमी करायला 1-2 महिने तरी जातील, पण वाढताना एका महिन्यात ते पटकन वाढतंय. आणि लग्नाचा उन्हाळा म्हणजे लग्नाचा सीझन, तर गावाकडे तर बऱ्यापैकी लग्न राहतात, मग आपण बाहेर गेलं की मग गोड धोड पण सगळं खाण्यात येतच. पण आपण डाएट म्हणजे असं पण होत नाही की आपल्याला म्हणजे सगळं आपण लाईफ टाईम बंद करू शकत नाही, थोडंफार सगळंच खातो, फक्त व्यायाम बंद होतोय. त्यामुळं ह्या दिवसात वजन वाढतं. आणि दुपारची झोप, उन्हाळ्यात आपली दुपारची झोपसुद्धा थोडं का होईना आपण म्हणजे आराम करतो. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टीमुळं उन्हाळ्यात म्हणजे माझं तरी वाढतं. उन्हाळ्यात बघा तसं बघायला गेलं तर आपण पाणी जास्त पितो, वजन वाढायला नाही पाहिजे, पण पाणी जरी पिलं तर खाण्यात असं गोडधोड आलं की मग वजन वाढणारच. पाणी तुम्ही किती जर पिला तरी. नंतर चहा घेतला आणि इथं भात पण लावून दिला. आणि आज थोडं लग्न आहे ना तिथं, काल आम्ही गेलेलो होतो हळद दळायला, तर काय ते मेड रवायची होती तिथं, तर आज परत हळद दळायची होती. आणि ते पूजतात बघा आपल्याकडे लग्नाच्या अगोदर, ते सवासणी घालतात किंवा पाटा वरवटा पुजला जातो, डेरा असतं आणि जातं पुजलं जातं, हळद दळली जाते. मुलीचं असल्यावर डेकोरेशन वगैरे बरंचसं करतात, मुलाच्या ह्याला पण करतात, पुजलं वगैरे जातं, तर तिकडचंच हा सगळं. सोयी करून आली उगाचच वरडायला नका मला, कसा बसलाय. मी तर मोबाईल सुद्धा घेतला ना, तिथं कुठे घेतला गावाला, कुठं मोबाईल टाकून देते काय होत नाही, कुठं मोबाईल बघा आता.
तिथं मग हळद दळायची होती ती दळली, नंतर बांगड्या घातल्या आणि त्यांना थोडाफार स्वयंपाक त्या सुवासनी घालतात ना लग्नाच्या अगोदर आपल्याकडे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ती पद्धत आहे. तर नंतर मग बांगड्या घातल्या, स्वयंपाक करू लागितला आणि नंतर मग आम्ही आलो. आणि आज सकाळी भेंडीची भाजी केलेली होती आणि दोडक्याची भाजी केलेली होती. तर असा होता आजचा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.